राज्य में महागठबंधन की सरकार है। पिछले 10 वर्षों से केंद्र में भाजपा सरकार रहते हुए भी किसानों और खेत मजदूरों की समस्याओं का समाधान नहीं हुआ है। वहीं दूसरी ओर देश में महंगाई और भ्रष्टाचार बढ़ रहा है। सरकार इस पर ध्यान न देकर मुद्दे को भटका रही है। इसलिए ऐसी निष्क्रिय सरकार के खिलाफ भंडारा जिला कांग्रेस की ओर से कीचड़ फेंक आंदोलन किया गया। सरकारचा एकच मूलमंत्र आहे, खोटे बोला आणि रेटून धरा। मागील 10 वर्षापासून हे आपल्यासोबत खोटच बोलत आहे, आपल्या सामान्य जनतेसोबत ते खोटच बोलत आहे। मागील 10 वर्षापासून आपल्याला माहिती आहे की तानाशाही सरकारने काहीच केलं नाही, लोकांवर फक्त अन्यायच केला आहे। बेरोजगारांचे प्रश्न असोत काम शून्य, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत काम शून्य, महिलांचे प्रश्न असोत, महिलांवर अत्याचाराचे प्रश्न असोत, यांनी यासाठी काहीही केलेलं नाही आहे। पॉप्युलेशनची वाढ होत आहे, शेतकऱ्याला मालभाव त्याला देत नाही। शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज करायला पाहिजे, जेणेकरून विदेशामध्ये निर्यातीचं काम करायला पाहिजे। याच्यासाठी त्यांचं विजन पूर्ण शून्य आहे। या महायुतीच्या विरोधामध्ये राहुल गांधी आणि आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात आम्ही हे चिखलफेक आंदोलन इथं करत आहोत। आपल्याला माहीतच आहे, आपल्याला तांदळाला मोठं करायचं असेल तर आपण त्याच्यापूर्वी चिखल करत आहोत। चिखलातूनच आपण इथं बीज टाकून आपल्याला तांदळाचं उत्पादन करत असतो। या महायुतीला आपण चिखल माकून त्यांचा चिखल करून त्यांचे ते आपले जे मुद्दे आहेत, पेपरफुटीचे मुद्दे आहेत, बेरोजगाराचे मुद्दे असोत, शेतकऱ्यांचे किसानांचे मुद्दे असोत, तर ते आपण सगळे थांबून या देशाला कसा विकसित करता येईल, कसा तांदूळ मोठा करता येईल, याकरिता आपण हे चिखल फेक आणि या चिखलामध्ये या सरकारला आपण दडपण्याचं काम आपण करत आहोत, जेणेकरून सगळी जनता जागरूक होईल आणि जागरूक झालेलीच आहे। येणाऱ्या 4 महिन्यामध्ये दिसेलच। खरं तर राज्यातील आणि केंद्रातील सरकार याचे जे धोरण आहेत ते शेतकरी विरोधी आहेत, ते बेरोजगार विरोधी आहेत आणि म्हणजे साधारणतः गरीब विरोधी आहेत। आज देशामध्ये गरिबाच्या लेकरांना मारलं जाते, त्यांच्या अंगावर गाळ्या चालवल्या जातात, पण प्रत्यक्षात सरकार त्यामध्ये न्याय देऊ शकत नाही। शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये रासायनिक खते, बियाणे याच्यामध्ये फार मोठा काळाबाजार सुरू आहे। महागाई वाढलेली आहे, पेपरफुटीचे प्रकरणं वाढलेले आहेत। नौकर भरतीच्या बाबतीमध्ये आजच बघितलं आपण की MSEBच्या ज्या मुलाखती मागे परीक्षा झाल्या होत्या त्या रद्द केल्या गेल्या। म्हणजे सरकार खऱ्या अर्थानं अपयशी ठरून फक्त मी पडण्याचा मागत आणत आहे। अशा झोपल्या सरकारला पावसाळ्याच्या दिवसांचे जे आहेत आणि मध्ये प्रत्यक्ष सांगतो मी, अगोदरच्या काळामध्ये FDR म्हणजे पूरहानीमध्ये रस्ते दुरुस्तीला जिल्हा परिषदला निधी यायचा। मागील जवळपास ह्या 2-4 वर्षामध्ये चांगले मोठे पूर आले, पण 1 रुपयाचा निधी त्या रस्ते दुरुस्तीला मिळाले नाही। खेड्यामधल्या रस्त्याची अवस्था फार बिकट आहे। अशा परिस्थितीमध्ये या नालायक सरकारला, महाराष्ट्र सरकारला भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे, त्यांना जाग आणण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात रस्ते खराब झालेले आहेत, त्यांना कळून चुकलं पाहिजे की शेतकऱ्यांची अवस्था काय, गरिबांची अवस्था काय, ग्रामीण भागातील अवस्था काय। आणि अशा सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज जिल्हा लेवलला प्रत्येक सगळीकडे त्यांना चिखलफेक आंदोलन छेडण्यात आलं आणि या माध्यमातून त्यांना एक कामगारांच्या, सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्याचं काम हा काँग्रेस पक्ष आज प्रत्यक्षपणे करत है। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।